एक महत्त्वाची बातमी आहे। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या हेलिपॅडचं उद्घाटन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या हेलिकॉप्टर हँगरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यामध्ये आहेत। यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बस सेवेचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आता नव्या हेलिपॅडचं उद्घाटन देखील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय। इतकंच नाही तर फडणवीसांच्या दौऱ्यामध्ये 11 नक्षल्यांनी आत्मसमर्पण देखील केलंय। मला अतिशय आनंद आहे। आज दिवसभरात जे कार्यक्रम झाले ते सगळे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे होते। मग त्या ठिकाणी जो गर्देवाडा अहेरी बस 75 वर्षानंतर सुरू झालेली आहे, किंवा पेनगुंड्याला जो काय आउटपोस्ट तयार झाला आहे, कोनसरीला ज्याचं भूमिपूजन मी केलं होतं, आज त्याचं उद्घाटन आपल्याला करता आलं। स्टील सिटी म्हणून गडचिरोलीची वाटचाल चाललेली आहे आणि आता अतिशय मोठे केडर नक्षल चळवळीतले ते आत्मसमर्पण करतात। मला वाटतं गडचिरोलीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आता इथल्या हँगरचं उद्घाटन देखील आपण केलेलं आहे। मोठे उद्योग गडचिरोलीमध्ये येत आहे आणि इथं कुठेतरी रोजगार मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्थानिकांना रोजगार मिळतोय। 10,000 लोकांना रोजगार मिळाला, अजून 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या उद्योगांनी सगळ्यात मोठी गोष्ट जर काही केली असेल तर जे कामगार आहेत त्यांना मालक बनवलेलं आहे, त्यांना शेअर सर्टिफिकेट 1,000 कोटीचे आज दिलेले आहेत। इथला पालकमंत्री कोण असणार आहे? ते आता आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब सर होते। अनेक मंत्र्यांना अद्याप पदभार सांभाळला नाही, काय सांगा? सगळ्यांनी सांभाळलाय, कोणीच असं राहिलं नाही, सगळ्यांनी सांभाळलाय। काही आता चेंबरचे वगैरे विषय आहेत, कारण मुळामध्ये 30च मंत्री आधी होते, आता 42 झाले आहेत। तर मध्यंतरीच्या काळात काही चेंबर्स वेगवेगळ्या कमिट्यांना वगैरे गेलेले आहेत, तर ते सगळे आता सॉर्ट आउट झाले आहेत। त्यामुळे सगळे मंत्री घेतील, सगळ्यांनी घेतला पदभार घेतला, कोणीच